नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. सोनखेड ग्रामपंचायतच्या वतीने नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार संपन्न. आज प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून सोनखेड ग्रामपंचायत कार्यालय व नागरिकांतर्फे नवनिर्वाचित आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार आनंद पाटील बोंढारकर यांचा नागरिक सत्कार करण्यात आला असून त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी कार्यक्रम संपन्न झाला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले असून प्रमुख पाहुणे म्हणून दक्षिण विधानसभेचे आमदार आनंद पाटील बोंढारकर हे होते. यावेळी सोनखेड ग्रामपंचायतचे उपसरपंच सुनील मोरे यांच्या वतीने आमदार महोदयांना विनंती करण्यात आली की विकासाच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करावे. त्यासाठी आमदार महोदयांनी सोनखेडवासियांना विकासासाठी कमी पडणार नाही असा विश्वास दिल्याची प्रतिक्रिया उपसरपंच सुनील मोरे यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. यावर्षी आमच्याकडे द्विधा योग दुधात साखर पडल्यासारखा योग आलेला आहे की दरवर्षी आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम ग्रामपंचायतच्या माध्यमातून घेत असतो. आदरणीय चिखलीकर साहेब खासदार असताना आलेले आहेत. या ठिकाणी आता योग म्हणजे दोन्ही आमदार आदरणीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब व आनंदरावजी बोंढारकर साहेब या दोघांचाही सत्काराचा कार्यक्रम या भागातील या परिसरातील सरकारच्या वतीने ठेवण्यात आलेला आहे. सांस्कृतिक कार्यक्रमाचं उद्घाटन चिखलीकर साहेबांच्या हस्ते झालं व प्रमुख उपस्थिती आनंदरावजी बोंढारकर साहेब यांनी या कार्यक्रमासाठी आपलं या ठिकाणी सत्कार घेतलेला आहे. जे प्रश्न आहेत की जे पाण्याचे जे डेरला लिफ्टच्या माध्यमातून होणारं पाणी किंवा लिंबोटी धरणाचं मिळणारं पाणी या भागातील लोकांना ते मिळावं, ते मिळण्यासाठी आपण प्रयत्न करावा. डेरला लिफ्ट जे बंद झालेली आहे तिला चालू करावं. शिवाजी महाराज पुतळ्याच्या स्मारकासाठी या ठिकाणी त्यांनी आश्वासन दिले की कुठलाही निधी कमी पडणार नाही व कसल्याही गोष्टीची रस्त्याची असेल कशाची असेल आपल्याला गरज कमी पडू देणार नाही असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. आज सोनखेडमध्ये निवडणूक झाल्याच्या नंतर आमचा सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित केला होता. त्याबद्दल आज सोनखेडमध्ये मी आणि लोहा कंधारचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर आम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो आणि अतिशय चांगला कार्यक्रम मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता आणि दोन्ही कार्यक्रम अतिशय चांगले कार्यक्रम या ठिकाणी झाले आणि कार्यक्रमाला परिसरातील लोक या ठिकाणी उपस्थित होते आणि 2-4 शाळेचे मुलं या ठिकाणी त्या स्पर्धेमध्ये भाग त्यांनी घेतला होता. त्याबद्दल आम्ही त्यांना शुभेच्छाही दिल्या. अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी झाला आणि आमचा सत्कार सन्मान सोनखेडवासियांनी या ग्रामपंचायतच्या वतीने या ठिकाणी